आणि पहा काय सामना आपल्या समोर आहे. येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे. त्याचा सामना जिंकण्यासाठी 11-6-11 ओव्हर टू अभिजित गोडबोले. सांगतोय त्याचा रिझल्ट. बॉल तयार. 6 चेंडू 11 धावा. ऑन साइडला टर्न केला. अंकुरचा हा बॉल 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न अजित मोहितेने चालवला. रन आउटची संधी आहे आणि अखेर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट. 5 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सातत्य ठेवलं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. ते आतापर्यंत अजित मोहितेने करून दाखवले. दुसऱ्या बाजूला रायगड या संघाने करून दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी रायगडाची निवड केली होती. तो संघ इथे मैदानामध्ये खेळत असताना रायगड जिल्ह्यातील रणधुरंदर मैदानामध्ये आपलं नशीब आजमावत असताना त्यांनी महाराष्ट्राला पराभूत केलं. आता ते इंडियाला पराभूत करतील का? देखील मनपूर्वक आभार. बॉलर तयार. अंकुर बॉल टर्न केलाय. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 9 धावा. व्हाट अ मॅच. परफेक्ट लढत आहे ही. परफेक्ट लढत आहे. दिस इज द बॅटल बिटवीन बॅट अँड बॉल. काय सामना इथे रंगलाय. दोन्ही टीम साठी काय ड्रेसेस बनवलेले आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आता हा सामना अंतिम टप्प्यामध्ये आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये 9. टॉप एज. बॉल हवेत आहे. 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. समीकरण बदललंय. आता मॅच मध्ये नो बॉल. त्याच्यामध्ये फ्री हिट. कॅन यू सी दिस. फ्री हिट म्हणजे 3 धावा ऍड होतील टोटल मध्ये. समीकरण पुन्हा एकदा रंग घेत असताना या मॅच मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू आणि 6 रन. आता या सामन्यामध्ये रेस्ट ऑफ इंडिया या संघाच्या समोर समीकरण आहे. 70,000 प्रेक्षक आणि आपण रेकॉर्ड तोडलेला आहे प्रेक्षकांचा. 70,000 जोरात टाळ्या होऊ देत. जोरदार टाळ्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी साठी. अजित मोहिते षटकाराने सामना फिनिश करेल का? आज हे नाव इथल्या कणाकणाला प्रेक्षकांच्या मनामनाला भिडेल. पाहूया तो अजित मोहिते सध्या स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस बॉल. मागे चाललाय बॉल. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. 3 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. पैसा वसूल सामना. पैसा वसूल मॅच. पैसा वसूल मॅच. ही दाद आहे उदय सामंतांसाठी. ही दाद आहे किरण भैयांसाठी. ही दाद आहे होमसाई स्पोर्ट्स साठी. 3 बॉल 2 आउट होतो अजित मोहिते. Can't believe it. आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना खेळवला जाईल. या अगोदर अपयश आलं होतं रायगडच्या विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्राला. आता रेस्ट ऑफ इंडिया रायगडच्या विरुद्ध जिंकेल का हे पाहायचंय या मॅच मध्ये. अंकुर सिंगने केली कमाल. घेतली विकेट अजित मोहितेची. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आहे विवेक शेलार नॉन स्ट्रायकिंग एंडला. विजय पावलेचा डिफेन्स. 1 रन इथे मिळेल. आता 1 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाव. नेक टू नेक. कट टू कट. हृदयाचा आजार असेल त्यांच्यासाठी हा सामना नाहीये. 1 मिनिटासाठी आपले डोळे बंद करा. तुमच्यासाठी हा सामना नाहीये. थ्रिलिंग कॉन्टेस्ट. 1 बॉल 1 रन. बरोबरी सामना सुटला तर सुपर ओव्हर होईल. 1 बॉल आणि 1 रन हे समीकरण आलंय. फॉरवर्ड शॉर्ट लेग तैनात करण्यात आलाय. सिलिक व पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथून बाहेर काढलाय. 75,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत. जे प्रेक्षक खाली बसले होते ते आता उभे झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जे प्रेक्षक उभे होते ते आपल्या टोवर म्हणजेच अंगठ्यावर उभे झालेले आहेत. सामना तुमच्या समोर इथे रंगताना दिसतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. 75,000. एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 76,464. 76,000 प्रेक्षकाच्या इथे आनंद ओंसडून वाहतोय. असा सामना तुमच्या समोर रंगत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 1 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता आहे. आणि होईल का? आणि सुटलाय बॉल. रेस्ट ऑफ इंडिया हा संघ. रेस्ट ऑफ इंडिया हा
संघ जिंकतोय. शेवटच्या बॉलवर बॉल हातातून निसटला आणि रेस्ट ऑफ इंडिया या संघाने बाजी मारली. What a match! डीजे